फक्त जिल्ह्याच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवनवीन योजना कशा आणता येतील त्यामार्फत दर्जेदार आणि सक्षम आरोग्य सेवा सुविधांचा लाभ रुग्णांना कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे। अलीकडच्या काळात कॅन्सरचं प्रमाण चिंताजनक आहे। त्यामुळे मुलींना गर्भाशयमुख कर्करोग होऊ नये यासाठी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन दरमहा 500 मुलींना मोफत लसीकरण करतंय। हा उपक्रम कौतुकास्पद आहे। हा उपक्रम राज्य पातळीवर राबवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। तर डॉक्टरांनी गोरगरिबांचे आशीर्वाद मिळवण्यासाठीही काम करावं असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम घेण्यात आला। असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमोल कोडोलीकर यांच्या हस्ते दोन्ही मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा आरोग्याच्या बाबतीत आदर्शवत करण्यासाठी केएमए प्रयत्नशील आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्हा मेडिकल हब बनवण्यासाठी दोन्ही मंत्र्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी डॉक्टर अमोल कोडोलीकर यांनी केली। सचिव डॉक्टर शीतल देसाई यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला। यावेळी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला। सुमारे 500 मुलींनी मोफत लसीकरणाचा लाभ घेतला। वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून नवनवीन सुविधा आणि वैद्यकीय क्षेत्र सक्षम कसं बनवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असं नामदार आंबेडकर यांनी सांगितलं। कॅन्सर हा चिंतेचा विषय आहे। पुढील धोका ओळखून आधीच मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम केएमए आणि यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्टनं सुरू केली आहे। हा उपक्रम स्तुत्य असून तो राज्य पातळीवर राबवणार असल्याची ग्वाही नामदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली। वैद्यकीय क्षेत्र आधुनिक आणि दर्जेदार करायचं असल्यास डॉक्टर आणि शासन यांची ती सामुदायिक जबाबदारी आहे असंही त्यांनी सांगितलं। अलीकडच्या काळामध्ये पेशंट आणि विशेषतः कॅन्सरच्या पेशंटची वाढणारी संख्या हा आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप चिंताजनक विषय आहे आणि या चिंताजनक विषयासाठी आपल्या परीने आपण केलेले प्रयत्न निश्चितपणे कौतुकाचे आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीने काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी दिशा देणारे आहेत। त्यामुळे साहजिकच आजच्या कार्यक्रमाला मी या तिन्ही ट्रस्टला मी शुभेच्छा देतो। राज्यस्तरावरून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आम्ही याच पद्धतीची मोहीम आपल्याला कशी घेता येईल की ज्याच्या माध्यमातून मुलींना आता जर आपण अशा पद्धतीचं व्हॅक्सिन दिलं तर भविष्य काळामधला धोका टळण्याच्या दृष्टीने अनेक अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्यमय धनसंपदा अशा पद्धतीची नवीन पिढी महिलांच्या मध्ये तयार करण्याच्या दृष्टीने केएमए ही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची जुनी शिखर संस्था आहे। या संस्थेमार्फत लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात। कोल्हापूर जिल्ह्याला मेडिकल हब बनवणं यासाठी जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। डॉक्टरांना परमेश्वरानं जीवनदान देण्याचं काम दिलंय, त्यामुळं आशीर्वाद मिळवण्यासाठी डॉक्टरांनी काम करावं अशी अपेक्षा नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली। महात्मा फुले जनआरोग्य योजना असलेली हॉस्पिटल्स जादा पैसे का मागतात हे न सुटलेलं कोडं आहे असं सांगत त्यांनी डॉक्टरांचे कानही टोचले। व्यवसाय करा, मुलांना डॉक्टर बनवा, काय करायचं ते करा, थोडंसं आशीर्वाद मिळण्यासाठी थोडीशी सवलत सुद्धा देत चला गरिबांना। म्हणजे केने डॉक्टर तर मी रोज त्रास देत असतो। अनेक डॉक्टर असे की ऐकतच नाही, ते मला सगळे पाठ झालेले आहे। अनेक डॉक्टर आहेत की बिचारे सवलत देतात, थोडी कमी जास्त देतात। तर महात्मा फुलेच्या ज्या योजना लागू करणारे हॉस्पिटल्स आहेत ते पैसे का मागतात याचं कोड मला कळलं। मागत असतील तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे योजना ही आहे, ही योजनेमध्ये बसत नाही म्हणून आम्ही तुला द्यायचं असेल तर ते देणं। काय होतंय, एकदा त्या खाली तो ॲडमिट झाला आणि मग पैसे मागायला डॉक्टर्स किंवा दवाखाने की मग ते गैरसमज तयार होतात। मी आपल्याला तुम्ही आणलाय मला सत्कारासाठी आणि मी तुम्हाला द्यालोय उपदेशाचे डोस। येत्या दिवाळीपर्यंत सीपीआर सुसज्ज आणि अद्ययावत होईल। शेंडा पार्कमध्ये सुसज्ज हॉस्टेल, लायब्ररी आणि प्रेक्षागृह उभारणी तसंच लवकरच 1100 बेडचं हॉस्पिटल उभारण्यात येईल अशी माहिती नामदार मुश्रीफ यांनी दिली। यावेळी इन्हरव्हिलच्या स्मिता सावंत, रोटरीच्या योगिनी कुलकर्णी, डॉक्टर अरुण धुमाळे, डॉक्टर आबासाहेब शिर्के, डॉक्टर अजय केणी, डॉक्टर ए बी पाटील यांच्यासह केएमएचे सदस्य उपस्थित होते।